नमस्कार श्रोते हो, वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. तर आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार वृषालीताई, उस्मानाबादच्या सुरेंद्र शेळके यांनी नुकतंच तुमचं फिटनेस कन्सल्टेशन घेतलंय आणि त्यांचा वेट लॉस सुरू सुद्धा झालाय. त्यांच्या वर्कआउट चार्टमध्ये तुम्ही त्यांना प्रत्येक व्यायामानंतर 1-2 मिनिटं विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय. मला सांगा, या पाठीमागं काही खास कारण आहे का? खूप चांगली शंका विचारलीस, कारण माझं फिटनेस कन्सल्टेशन असो किंवा माझे इंडोर प्रोग्राम्स असोत, माझे व्यायाम करणाऱ्या प्रत्येकाला मी दर 2 व्यायामांच्या मध्ये 1-2 मिनिटं विश्रांती घ्यायला सांगते. त्या पाठीमागचं शास्त्रीय कारण सांगते. श्रोतेहो, वेट लॉस आणि फॅट लॉस साठी तुम्ही कोणतेही व्यायाम करत असलात तरी या माहितीचा तुम्हाला खूप उपयोग होईल. आपलं हृदय म्हणजे शरीराला रक्त पुरवठा करणारा पंप आहे. त्याच्या प्रत्येक ठोक्याला थोडं थोडं रक्त हे धमन्यांमधून शरीराच्या प्रत्येक पेशींकडे नेलं जात असतं. एका मिनिटाला हृदयाचे किती ठोके पडतात त्याला आपण पल्स रेट किंवा हार्ट रेट म्हणतो. आणि आपण जेव्हा काहीही हालचाल करत नाही किंवा झोपलेला असतो तेव्हा हार्ट रेट सगळ्यात कमी असतो. तसंच व्यायाम करताना व्यायामाच्या इंटेन्सिटी प्रमाणे तो वाढत जातो. तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त जमेल तितक्या इंटेन्सिटीने व्यायाम करता तेव्हा हृदयाच्या ठोक्यांची गती सुद्धा जास्तीत जास्त वाढत असते. त्याला मॅक्सिमम हार्ट रेट किंवा MHR असं म्हणतात. जसं वय वाढत जातं तसा नॉर्मल हार्ट रेटही वाढत जातो. शास्त्रज्ञांनी सरासरी मॅक्सिमम हार्ट रेटचं एक समीकरण शोधलंय. त्याप्रमाणे नॉर्मल माणसाचा मॅक्सिमम हार्ट रेट हा 220 वजा तुमचं वय इतका समजला जातो. म्हणजे समजा तुम्ही 55 वर्षाचे असाल तर तुमचा MHR हा 220 वजा 55 म्हणजे 165 इतका पाहिजे. म्हणजे एका मिनिटात जास्तीत जास्त 165 वेळा हृदयाचे ठोके पडणं असं. परफेक्ट, अगदी बरोबर. आता पुढची माहिती फारच इंटरेस्टिंग आहे. आपण जेव्हा व्यायाम करतो ना तेव्हा कार्बोहायड्रेट्स आणि फॅट हे दोन्ही वेगवेगळ्या प्रमाणात जळत असतात. म्हणजे व्यायामाची गती जास्त वाढली तर कार्ब जळण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं आणि फॅट कमी जळतात. या उलट एका विशिष्ट गतीनं व्यायाम केला तर फॅट जळण्याचं प्रमाण जास्त वाढतं. इफेक्टिव्ह वेट लॉस आणि फॅट लॉस साठी फॅट ही कार्ब पेक्षा जास्त प्रमाणात जळणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि शास्त्रज्ञांनी याचंही एक समीकरण मांडलेलं आहे. वा, हे तर फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी ज्या जिम मध्ये जात होते ना तिथे सुद्धा हे कुणीच सांगितलं नव्हतं. म्हणूनच मी आज हे तुम्हाला सगळ्यांना मुद्दामून सांगते. तुम्ही जेव्हा मॅक्सिमम हार्ट रेटनं व्यायाम करता तेव्हा जवळजवळ 100% फक्त कार्ब म्हणजे पोळी भात भाकरी ब्रेड हे जळत असतात. आणि मॅक्सिमम हार्ट रेटच्या 80 ते 85% इतक्या हार्ट रेटनं जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा 80% कार्ब आणि 20% फॅट जळतात. हेच तुम्ही जेव्हा मॅक्सिमम हार्ट रेटच्या 70 ते 75% इतक्या हार्ट रेटनं व्यायाम करता तेव्हा 50% कार्ब आणि 50% फॅट जळतात. आणि तुम्ही जेव्हा मॅक्सिमम हार्ट रेटच्या 65 ते 75 म्हणजे 65 ते 70% इतक्या हार्ट रेटनं व्यायाम करता तेव्हा फक्त 40% कार्ब आणि 60% फॅट जळतात. म्हणजे तुम्ही जशी व्यायामाची गती कमी करत जाता तसं फॅट बर्निंग हे वाढत जातं आणि कार्ब बर्निंग हे कमी होत जातं. म्हणून माझ्या प्रत्येक व्यायामामध्ये मी काही विशिष्ट काळजी घेतलेली असते. पहिलं म्हणजे माझ्या प्रत्येक व्यायामाची इंटेन्सिटी ही मॉडरेट असते. त्यामुळे तुमचा हार्ट रेट हा म्हणजे MHRच्या 70% मी अजिबात वाढवू देत नाही. दुसरं म्हणजे प्रत्येक व्यायामाच्या मध्ये मी 1-2 मिनिटं विश्रांती घ्यायला लावते. त्यामुळे चुकून जर तुमचा हार्ट रेट वाढला असेल तर तो लिमिटमध्ये येतो. आणि तिसरं म्हणजे व्यायामांची क्रमवारी मी मुद्दामून अशी ठेवते की एक व्यायाम मॉडरेट इंटेन्सिटी असला तर पुढचा व्यायाम हा लो इंटेन्सिटीचा असतो. त्यामुळे तुमचा हार्ट रेट जास्त वाढत नाही. आणि शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे माझा वर्कआउट किमान 45 मिनिटं असतो. याचं कारण साधारण 25 ते 30 मिनिटांनंतर म्हणजे जेव्हा आपण 25-30 मिनिटं व्यायाम करतो त्यावेळेला फॅट बर्निंग हे फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागतं. ओके. म्हणजे आता लक्षात येत आहे माझ्या की उत्साहापोटी फार भरभर व्यायाम करणाऱ्यांचा वेट लॉस यामुळेच होत नसावा. अगदी बरोबर आहे. बऱ्याच जिममध्ये लोक तासनतास ट्रेडमिलवर पळत असतात. एखादी व्यायामाची स्पर्धा असल्यासारखे भराभरा चालत असतात आणि तरीही त्यांचे वेट लॉस आणि फॅट लॉस होत नाहीत. याचं हे कारण आहे. वेट लॉस आणि फॅट लॉस साठी तुम्ही व्यायाम कोणते करता, त्याबरोबर ते किती करता, कसे करता हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच माझ्या विट्रेक्स आणि स्कॅरेक्स पॅटर्नचे रिझल्ट हे इतरांपेक्षा लवकर आणि जास्त मिळतात. नक्कीच श्रोते हो, व्यायाम अनेक जण करतात पण चांगले रिझल्ट मात्र थोड्यांनाच मिळतात. याचं कारण वृषालीताईंनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्यायाम कोणते करता त्याबरोबरच ते किती आणि कसे करता हे सुद्धा फार महत्वाचं आहे. अशा या वृषाली मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली घरच्या घरी वेट लॉस करणं किंवा डायबेटीज आटोक्यात ठेवणं आणि फिटनेस मिळवणं तुम्हालाही नक्कीच आवडेल, नाही का? तिथल्या प्रोग्राम्सच्या अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613 किंवा 9527730493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.vrushalyslimming.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा.